चलो, वेलकम बॅक. मागच्या क्लासमध्ये आपण काय काय बघत होतो? आपण बघितलं हिस्ट्री, सगळ्यात पहिला बघितली ॲटॉमिकचं नॉलेज, ॲटमचं नॉलेज कसं इव्हॉल्व्ह होत गेलं बघितलं. त्यानंतर बोहरचं नॉलेज वॉज मोस्ट ॲक्सेप्टेड इन वॉट एव्हर सिलेबस दॅट वी आर स्टडिंग. ओके, बट असं नव्हतं की बोहरचं ॲक्सेप्ट मॉडेल वॉज ऑल इन ऑल. नाही, देर वर ड्रॉबॅक्स इन बोहर्स मॉडेल ऑल्सो. व्हॉट वॉज इट? लेट अस सी. बोहरचं लिहा demerits of Bohr's model or drawbacks of Bohr's model. Okay, what was drawback? First drawback liha. Bohr's model is applicable. Bohr's model is applicable only for hydrogen-like atoms. Only for hydrogen-like atoms. Acha. Why is this so? Baga. In hydrogen or hydrogen-like atoms, okay, there are single electrons or at the most two electrons in hydrogen-like atom, like the first family of in periodic table: hydrogen, helium, lithium. Okay, okay, there are only single one or two at the most electrons. But if there are more number of electrons, जे higher elements मध्ये काय होतं? There are more number of electrons. Okay, now what happens in more number of electrons? See, ना आता आपण कसं केलेलं आहे, ह्याच्यामध्ये झेड प्रोटॉन्स आहेत, म्हणजे त्याच्यात झेड ई चार्ज आहे आणि ह्याच्यावर ई चार्ज आहे, म्हणून आपण ह्याच्यामधलं असं फोर्स काढलं होतं ना, के झेड ई स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. दिस वॉज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता प्रॉब्लेम काय होतं बघा, या हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसला अट्रॅक्ट होतोय. देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन between this nucleus and this electron, and this force of attraction is giving it centripetal force for rotation. That is true, but this electron is also repelled by other electrons. For example, this electron, say for example here, हे आपण कन्सिडर केलंच नाही. कळतंय? म्हणजे बोहर मॉडेल मध्ये काय होतं, इट वॉज व्हॅलिड ओनली फॉर सिंगल और टू ॲट द मोस्ट टू इलेक्ट्रॉन्स. कमी इलेक्ट्रॉन मध्ये बोहरचं मॉडेल चालून जायचं. But in atoms with multiple electrons, this electron or any electron will also experience force of repulsion because of other electrons. कहते हैं? हाँ, that means this any electron in such multi-electron atoms, what happens? It is the analysis goes very complicated. कहते हैं? And that's why Bohr's model is not applicable. त्यामुळे त्याचा स्पेक्ट्रम वगैरे जे आहे ते बाकीच्या हायर मल्टिपल इलेक्ट्रॉनच्या ॲटम मध्ये ते मॅच होत नाही. द रिडिंग्स डिड नॉट मॅच. ओके, दॅट वॉज वन ड्रॉबॅक. मग त्याच्यानंतर ॲटमचे बरेच वेगळे वेगळे अजून ह्याच्यापेक्षा पुढे आले इंटरप्रिटेशन्स, बट दोज इंटरप्रिटेशन्स आर नॉट इन पार्ट ऑफ आवर सिलेबस, सो वी आर नॉट राइट नाउ स्टडिंग इट. इन युअर फ्युचर स्टडीज, इफ यू चूज प्योर फिजिक्स, यू विल एंजॉय दिस. चलो, ये पहला ड्रॉबैक था. दिस वॉज फर्स्ट ड्रॉबैक बोर मॉडल का. दूसरा ड्रॉबैक क्या था? वो जो बोर्स क्वांटाइजेशन रूल है ना, व्हाट इज बोर्स क्वांटाइजेशन रूल? एंगुलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इज n टाइम्स h बाय 2π. बोरनी हे सांगितलं असं, बट ह्याचं रिझन एक्सप्लेन नाही करता आलं. बोर कुड नॉट एक्सप्लेन व्हाय इट इज लाईक दिस. It was de Broglie who explained the reason behind this. De Broglie. Okay. In very short while आपण de Broglie's duality आपण शिकणार आहे. Duality of matter wave वगैरे पण बघणार आहे, तेव्हा मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेल. ओके, बट दिस वॉज सेकंड ड्रॉबॅक ऑफ Bohr's model. Why? Bohr established this rule as quantization rule, but Bohr could not explain the rationale. Rationale, rationale. रॅशनल म्हणजे काय? पटणारं कारण. रॅशनल. ही कुड नॉट एक्सप्लेन रॅशनल बिहाइंड दिस. ही कुड नॉट एक्सप्लेन. चल, दिस वॉज सेकंड ड्रॉबॅक. थर्ड ड्रॉबॅक. अच्छा, तुम्ही हायड्रोजन स्पेक्ट्रम जे बघितलेलं आहे, व्हॉट एव्हर हायड्रोजन स्पेक्ट्रम यू हॅव सीन. आता हा हायड्रोजन स्पेक्ट्रम जो आहे हायड्रोजनचा, वी हॅव सीन दॅट द हायड्रोजन स्पेक्ट्रम इज अ सिग्नेचर ऑफ हायड्रोजन ॲटम. आपण हे बघितलेलं आहे, ठीक आहे. बट देर वॉज अ प्रॉब्लेम. जर हा जो स्पेक्ट्रम आहे हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्डला जर इफेक्ट केला तर काय होतं?
तर हे जे हायड्रोजन स्पेक्ट्रम आहे ते स्पेक्ट्रम डिस्टॉर्ट होतो, अफेक्ट होतं. कशामध्ये? या थर्ड ड्रॉबॅक लिहून घ्या, राईट डाऊन. द हायड्रोजन स्पेक्ट्रम ॲज एक्सप्लेन्ड बाय बोहर gets affected in presence of magnetic field and in presence of external magnetic field असं लिहा, in presence of external magnetic field. ह्याला म्हणतात झीमन इफेक्ट. दिस इज कॉल्ड एज झीमन इफेक्ट. व्हॉट इज झीमन इफेक्ट? जस्ट एक नाम आहे, बस फक्त नाव लक्षात घ्या फक्त. पण हे नाव इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला बोर्डामध्ये वगैरे जस्ट झीमन इफेक्ट नाव टाकलं आहे, म्हणजे दिस इज देअर इन युअर बुक. झीमन इफेक्ट. ओके, काय लिहिलं मी? there is no way I can ask you now. What did I say? I said that Bohr's model, the hydrogen spectrum as explained by Bohr's model gets affected or distorted in external magnetic field. त्याला काय म्हणतात? झीमन इफेक्ट. पुढे लिहा, ब्रॅकेट मध्ये लिहिलं झीमन इफेक्ट, पुढे लिहा and in external electric field. and in external electric field ब्रॅकेट मध्ये लिहा स्टार्क इफेक्ट. सायंटिस्टचं नाव आहे स्टार्क इफेक्ट आणि झीमन इफेक्ट. कळतंय? व्हॉट इज स्टार्क इफेक्ट? स्टार्क इफेक्ट इज द इफेक्ट ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ऑन द स्पेक्ट्रम and Zeeman effect is effect of external magnetic field on spectrum. कळतंय? हे effect Bohr could not explain. Bohr's model could not explain. That is third drawback. चलो बस. So these are the three drawbacks we have seen. Okay, there are few more. Okay, एक just लिहून घ्या, जास्त डिटेल जायचं नाही आपल्याला, जस्ट लिहून घ्या. Bohr's assumption of definite orbits is against Heisenberg's uncertainty principle. Bohr's model of definite orbits is against Heisenberg's uncertainty principle. Okay? Yes. What is Heisenberg's uncertainty principle? तुम्ही केमिस्ट्री मध्ये हे शिकला असाल की this principle says that we cannot predict simultaneously momentum and position of electron inside an atom. For example, see, if I am an object, I am moving like this. I have a mass and I have velocity. That means I have momentum. Okay. So if I am moving like this, you can say my momentum is say 20 kg meter per second. That is my momentum. Okay. But and also my position is at this instant, my position is 2 meter from this place, from this point. Yes or no? I can for larger objects like us, for macroscopic objects, we can determine its momentum and position at the same time. But for subatomic particles, we cannot do that. The more precisely we measure momentum of a subatomic particle, the less precisely we can tell where the ऑब्जेक्ट इज, वेयर द सबएटॉमिक पार्टिकल इज. ठीक है? ओके, चलो इसका ज्यादा डिटेल में अपने को खेलना नहीं है, सिर्फ ये समझ लो की अनसर्टेनिटी प्रिन्सिपल क्या बोलतो, व्हॉट डज इट से, की तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकत नाही की इलेक्ट्रॉन इथं आहे. कळतंय? आता ह्याचं भरपूर चांगलं मस्त ब्युटिफुल एक्सप्लेनेशन आहे, बट आय विल नॉट गो इन टू इट बिकॉज दिस इज नॉट अ पार्ट ऑफ आवर सिलेबस अँड मे बी राईट नाउ इट इज नॉट रिक्वायर्ड. नेक्स्ट सम अदर टाइम वी विल सी. ओके, अजून एक पुढचं ड्रॉबॅक लिहून घ्या. Next drawback was Bohr's model could not explain chemical bonding. Okay, fine. चलो, this was the drawback of Bohr's experiment. चलो, आता ह्याला या Bohr's experiment ला डी ब्रोगलीने आन्सर कसं दिलं? हॅलो, चला. ओके, पुढचं सार घ्या लिहून. डी ब्रोगली लिहा. डी ब्रोगलीज पार्टिकल वेव ड्युअलिटी. अच्छा, ह्याला अजून एक स्टार असं अजून एक टायटल देता येऊ शकलं असतं, ते म्हणजे मॅटर वेव. अच्छा, नाउ दिस इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल कन्सेप्ट. लक्ष द्या.
जे काय तो वाद चालला होता की लाईट काय आहे, लाईट कोण म्हणत होतं पार्टिकल आहे, न्यूटन म्हणत होता कॉर्पस्केल्स आहेत म्हणजे पार्टिकल आहे, आईन्स्टाईन म्हणत होता, प्लँक म्हणत होता की पार्टिकल्स आहेत, आणि हायगेन वगैरे वेव्ह थेअरीवाले म्हणत होते वेव्ह आहेत, लाईट ही वेव्ह आहे. बरं, तर मग हे डी ब्रोगली म्हणाला दोन्ही आहे. काय आहे? दोन्ही आहे. बेसिकली कसं आहे, इट्स लाईक डी ब्रोगलीचं प्रिन्सिपल काय म्हणतं की फोटॉन जो आहे, फोटॉन इज ऑल्सो अ पार्टिकल अँड ऑल्सो अ वेव्ह, ऑल्सो अ पार्टिकल अँड ऑल्सो अ वेव्ह. अच्छा, हे डझंट साऊंड सो लॉजिकल. अच्छा, पण ह्याचं त्यांनी एक्सप्लेनेशन ब्युटिफुली कसं दिलं सांगतो तुम्हाला. ऍक्च्युली हे एक्सप्लेनेशन पुढे इतकं सिद्ध होत गेलं की इनफॅक्ट आजच्या तारखेला ऍट दिस पॉइंट इन टाइम इन थेरॉटिकल फिजिक्स, फिजिक्स म्हणजे जसं प्युअर फिजिक्समध्ये बरेच भाग आहेत, त्यातला थेरॉटिकल फिजिक्स आहे काय. तर थेरॉटिकल फिजिक्सचे सायंटिस्ट जे आहेत ते ऍक्च्युली त्यांनी ही आयडिया, मॅटर वेव्हची आयडिया इतकी पुढेपर्यंत नेली आहे की आता ऍक्च्युली बघायला गेलं तर सध्याच्या प्रेझेंट नोन फिजिक्स काय सांगतो तुम्हाला, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला काय, की ऍक्च्युली इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे सगळ्या गोष्टी पार्टिकल नाहीच आहेत, दे ऑल आर वेव्ह. इवन इलेक्ट्रॉन इज नॉट अ पार्टिकल, इट्स अ वेव्ह. आपण त्याला पार्टिकल कसं म्हणतो बघूयात आपण त्याला. मग तो एक थेअरी आहे सुंदर. इवन इनफॅक्ट प्रोटॉन इज अँड न्यूट्रॉन इज मेड अप ऑफ कॉर्क्स, कॉर्क, अप कॉर्क, डाऊन कॉर्क, कॉर्कचे प्रकार आहेत. तर हे कॉर्क पण दे आर बेसिकली नथिंग बट वेव्स. आणि फील्ड, इनफॅक्ट इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड, हे जे काही फील्ड होते हे फील्ड, हे जे काही फील्ड काय आहेत, ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी एफ इक्वल टू gm1m2/r², ग्रॅव्हिटी ठीक आहे, पण ही ग्रॅव्हिटी एका लांब डिस्टन्सवरून कसं काय अफेक्ट करायला लागली आहे, चार्जेस एकमेकांवर फोर्स कसं लावतात, मॅग्नेट एकमेकांवर फोर्स कसं लावतात वगैरे वगैरे, हे सगळे जे गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आता सध्या या अशा प्रकारे कन्व्हिनेट झालेल्या आहेत, त्या थेअरीला म्हणतात युनिफाईड फील्ड थेअरी. त्याला म्हणतात युनिफाईड फील्ड थेअरी. हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही. युनिफाईड फील्ड थेअरी, व्हॉट दिस थेअरी सेज, ती थेअरी म्हणते की सगळे मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, सगळ्या प्रकारचे फील्ड बेसिकली फील्ड हे ऍक्च्युली काय आहेत, एकसारखेच आहेत, त्याचे फक्त वेगळे वेगळे फॉर्म्स आहेत, आणि त्या फॉर्ममुळे समथिंग बिहेव्स लाईक अ मॅग्नेट, समथिंग बिहेव्स लाईक अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस, फील्ड ज्याला म्हणतो आपण, किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि हे जे फील्ड आहे, फील्ड म्हणजे काय, स्पेस ना, हे जे फील्ड आहे हे फील्ड एका विशिष्ट प्रकारे त्याला एनर्जी दिली गेली तर दॅट द एंटायर फील्ड ओनली बिकम्स लाईक इलेक्ट्रॉन, द एंटायर फील्ड ओनली टेक शेप ऑफ अ प्रोटॉन और अ न्यूट्रॉन और कॉर्क, देन कॉर्क बिकम्स प्रोटॉन. कळतंय? तर ऍक्च्युअली हे फील्डचेच ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे इनफॅक्ट वी ऑल आर मेड अप ऑफ ॲटम्स अँड प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स. तर आपण इतक्या मायक्रो लेवलवर, क्वांटम लेवलवर, सब ॲटॉमिक लेवलवर बघायला गेलं तर आपलं बॉडी ज्याच्यानी बनलेली आहे, ती बॉडी पण ज्याच्यानी बनलेली आहे ते सगळं ऍक्च्युली वेव्स आहेत. दे ऑल आर वेव्स इन द फील्ड ऑफ स्पेस. हा, मग आता स्पेसमध्ये काय असतं, आता हे व्हॅक्यूम, आता ठीक आहे, आता म्हणतो आपण इथं हवा आहे, पण सपोज व्हॅक्यूम मध्ये काय असतं, मग व्हॅक्यूम मध्ये पण ऍक्च्युली फील्ड आहे. व्हॅक्यूम इज नॉट एम्प्टी, व्हॅक्यूम मध्ये पण फील्ड आहे. मग त्यातनं फील्डचे इंटरॅक्शन्स होतात वगैरे वगैरे. ओके, चलो कम बॅक. तर ही इतकी ब्युटिफुल थेअरीचं सीड होतं ते म्हणजे डी ब्रोगलीज वेव्ह मॅटर ड्युअलिटी. ऍक्च्युली ह्याला फार विरोध झाला ऑब्व्हियसली. एनी न्यू रिव्होल्युशनरी आयडिया ऑलवेज गोज थ्रू लॉट ऑफ स्ट्रगल. नेव्हर माइंड, बट दिस थेअरी ही काय सांगते की व्हॉट, फर्स्ट ऑफ ऑल ह्यांनी सांगितलं की फोटॉन, लाईटचा फोटॉन जो आहे, दॅट फोटॉन इज ऑल्सो पार्टिकल, ऑल्सो वेव्ह. अच्छा, मग असं कसं शक्य? तर तो काय म्हणाला, जेव्हा वेन अ लाईट इज पासिंग थ्रू समथिंग, मे बी से एन ॲपर्चर, किंवा असं स्लिट असते, स्लिट, डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये स्लिट बघितली, पण बारीक स्लिट, आठवत आहे ती स्लिट एकदम बारीक होती. वेन एव्हर लाईट पासेस थ्रू an obstacle or some entity which ज्याचे स्लिट आहे, जे काय होल आहे म्हणा, ते होलचं डायमेन्शन जर लाईटच्या वेव्हलेंथच्या कम्पेरेबल असेल, लाईटची वेव्हलेंथ च्या कम्पेरेबल जर डायमेन्शन असेल, तेव्हा काय होतं, द लाईट बिहेव्स लाईक वेव्ह.
पण if light is going and if the area in which light is passing त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन्स जे काही ऑब्स्ट्रक्शन्स नाही आहेत किंवा जे ऑब्स्ट्रक्शन्स आहेत ते लाईटच्या वेव्हलेंथच्या कम्पेरेबल नाही आहेत, फार मोठे मोठे ऑब्स्ट्रक्शन्स आहेत. हा, ऍट दॅट टाइम वी कॅन कन्सिडर लाईट टू बी with its unidirectional property. We can consider light with a particular direction of propagation, and then we can consider light to be having a directional property म्हणजे a particle property. कारण particle have different direction ना, तुम्हाला कळतंय. म्हणून आपण रे ऑप्टिक्स शिकलो आणि वे ऑप्टिक्स शिकलो. बघायला गेलं तर ऑप्टिक्स दोन वेगळे का, रे ऑप्टिक्स, वे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स कधी शिकतो आपण? रे ऑप्टिक्स मध्ये आपण काय अज्युम करतो की लेन्स, मिरर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्यातून लाईट जातोय, ओके, त्याच्यावर पडतोय, ज्याच्यातनं रिफ्लेक्ट होतोय, ज्यातनं पास होतोय, ऑल दीज आर हॅव्हिंग डायमेन्शन्स मच लार्जर दॅन वेव्हलेंथ ऑफ द लाईट. कळतंय? हा, आणि जेव्हा लाईट इज पासिंग थ्रू समथिंग विच इज हॅव्हिंग कम्पेरेबल डायमेन्शन्स ॲज दॅट ऑफ द वेव्हलेंथ ऑफ लाईट. फॉर एक्झाम्पल यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, स्लिट बारीक बारीक होत्या, किंवा आपलं डिस्पर्शन, व्हॉट our diffraction, when light passes through a small orifice it diffracts, yes or no. तर कळतंय? म्हणून आपण हे एकच लाईटला आपण दोन प्रकारे शिकलो. म्हणजे ऍक्च्युअली आपण हे ऑलरेडी असंच धरून चाललेलो आहे. रे ऑप्टिक्स मध्ये आपण मानत होतो की लाईट इज अ ॲरे ऑफ पार्टिकल्स, एक रे, आणि वे ऑप्टिक्स मध्ये आपण म्हणत होतो लाईट इज अ वेव्ह. कळतंय? हा, तर हे दोन प्रकार आहेत, आणि लाईट बिहेव्स लाईक अ वेव्ह और अ पार्टिकल डिपेंडिंग ऑन what is the situation in which you are observing. तुम्हाला कळतंय? हा, डी ब्रोगली पुढे पण काय म्हणाला? डी ब्रोगली म्हणाला नुसतं लाईटच वेव्ह पार्टिकल ड्युएल नाहीये, तर आपण जे काय डोळ्यांनी बघू शकतो एव्हरीथिंग इज ड्युएल, एव्हरीथिंग इज वेव्ह ऑल्सो अँड पार्टिकल ऑल्सो. म्हणून त्यांनी काय म्हणलं, म्हणून ही कॉल्ड इट मॅटर वेव्ह. मॅटर वेव्ह. अच्छा, मग ही मॅटर वेव्ह काय असते बघा. कधी कधी काय होतं, इट डिपेंड्स ऑन द साईज. ओके, लेट मी जस्ट सी. आपण हे पुढे एक्सप्लोर करू. तो काय म्हणाला, ही जे मॅटर वेव्ह आहे त्याची एक लॅम्बडा आहे h/p. तो काय म्हणला, व्हॉट इज लॅम्बडा? दिस इज डी ब्रोगली वेव्हलेंथ. ह्याला काय म्हणतात, या लॅम्बडाला डी ब्रोगली वेव्हलेंथ. ओके, म्हणजे इफ आय एम ट्रॅव्हलिंग, मी स्वतः, इफ आय एम ट्रॅव्हलिंग अँड आय हॅव सम मोमेंटम, तर मी पण काय आहे, एक वेव्ह आहे, असं हा म्हणाला. बघा, सो इफ राईट नाउ आय एम स्टँडिंग लाईक दिस अँड आय एम मुव्हिंग विथ 1 मीटर पर सेकंड, 1 मीटर पर सेकंड. ओके, चलो आपले वेव्हलेंथ काढून बघू. लॅम्बडा फॉर अस, व्हॉट इज h? 6.67 into 10 to power minus 34. What is this? Joule second upon momentum. My mass is suppose 50 kg, and the velocity I am traveling is 1 meter per second. Okay, मग काय येतं हे? This becomes 1.33. Okay, चलो 1.33 into 10 to power minus 35 meter. अरे तुम्हाला कळतं मी काय करतोय? हे काय आहे? हे काय आहे? दिस इज माय वेव्हलेंथ राईट नाउ दॅट आय एम ट्रॅव्हलिंग. अच्छा, आता मला सांगा ही वेव्हलेंथ छोटी का मोठी आहे? अरे छोटी. किती छोटी आहे ही वेव्हलेंथ? अरे न्यूक्लियसचा साईज असतो 1 फर्मी. न्यूक्लियस जो आहे, न्यूक्लियसचा साईज असतो 10 to power minus 15 मीटर, डायमीटर ऑफ न्यूक्लियस. आणि हे बघा, तुम्हाला कळतं मी काय करतोय? म्हणजे when an object is of significant size or significant, not size, significant mass, when object is having significant mass, then what happens? Its wavelength is very 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 small. किती स्मॉल आहे भाऊ? ह्याच्यापेक्षा छोटी वेव्हलेंथ अजून काय पाहिजे? म्हणजे तुम्ही मेजरमेंटच करू शकणार नाही इतका स्मॉल वेव्हलेंथ. म्हणजे राईट नाउ आय एम वॉकिंग लाईक दिस, आय एम ट्रॅव्हलिंग इन अ वेव्ह अकॉर्डिंग टू डी ब्रोगली. येस, पण ही जी वेव्ह मी ट्रॅव्हल करतो सध्या, मी असं वेन आय एम वॉकिंग आय एम ट्रॅव्हलिंग ऍक्च्युअली इन अ वेव्ह, बट हे वेव्हची वेव्हलेंथ किती आहे? व्हेरी स्मॉल. म्हणजे ह्याच्या कित्येक पट स्मॉल. म्हणजे वी कॅनॉट इव्हन इमॅजिन सच अ स्मॉल डिस्टन्स. इज इम्पॉसिबल. व्हॉट टू स्पीक ऑफ मेजरमेंट, वी कॅनॉट इव्हन इमॅजिन दिस. न्यूक्लियस पेक्षा लहान, लक्षात घ्या. त्यामुळे फॉर
sizes or for masses like us, this pen, whatever mass we see around, आपण जे काही मास आजूबाजूला बघतो, या मास साठी ती वेवलेंथ इज व्हेरी व्हेरी निग्लिजिबल. अरे लक्षात घ्या, हा पेन 10 ग्रॅमचा जरी असेल, किती आहे, 1 ग्रॅम म्हणू, 1 ग्रॅम जरी म्हणलं तरी 10⁻³ kg ना, कळतंय? हा, म्हणजे किती झालं हे, 1 ग्रॅम साठी पण काय झालं हे, 6.67 × 10⁻³ मीटर. अरे 1 ग्रॅम हे तरी जास्त, थोडं 1 ग्रॅम पेक्षा मोठं आहे, पण 1 ग्रॅम तुम्ही काही घेतलं जरी, ते 1 ग्रॅमचं जरी तुम्ही असं फेकलं, एवढ्या व्हेलॉसिटीने फेकलं, तरी पण किती होणार आहे याची वेवलेंथ, हे पण हे काय जास्त कमी आहे, एकदम कमी आहे. तुम्हाला कळतंय? ओके. त्यामुळे आपण काय करतो, डेली लाईफ मधले जे ऑब्जेक्ट्स आपण बघतो ह्याचा आपण वेव्ह नेचर निग्लेक्ट करतो. मी काय करतो, वेव्ह नेचर निग्लेक्ट करतो डेली लाईफ मध्ये बघतो ते ऑब्जेक्ट्स. का? बिकॉज इट इज लॅम्बडा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, ऑलमोस्ट नेग्लिजिबल. हा, बट व्हॉट हॅपन्स टू सबॲटॉमिक पार्टिकल्स? What happens to subatomic particles? Okay, see something like for electron. आता मी अंदाज याकडे घेऊन चालतो. This is for what? This was for a pen, lambda pen. This is de Broglie wavelength of a pen. ठीक आहे. Let us see what is de Broglie wavelength of an electron. एक काढून दाखवतो तुम्हाला, बघा. H 6 × 6 7 × 10⁻34 upon what is mass, what is momentum of electron? Say mass काय असेल इलेक्ट्रॉनचं, 9 × 10⁻31 kg into velocity of electron. काय असेल velocity? आपण लाईटच्या स्पीडच्या अर्धी घेऊन चालू. चला, मला एक्झॅक्ट माहित नाही, लाईटच्या स्पीडच्या अर्धी म्हणजे 1.5 × 10⁸ c/2 ना, हे c/2 हाफ घेतली. अरे कळतं तुम्हाला? हा, हे काय झालं सांगा मला. ओके, हे 9चं 10 करून टाकू का गणित सोपं करण्यासाठी? बट ठीक आहे, 9चं 9, ठीक आहे. ओके, हे 3/2 आहे, 2 वरती गेला, आणि हे 3 इथं गेलं. हे काय झालं, 2.22 × 3/9 × 10⁻, हे झालं -3, आणि हे झालं -8. दिस बिकम्स, हे होल्ड ऑन, हे काय झालं -3, आणि हे 8 वरती गेला, दिस बिकम्स -8 ना. ओके, -8 आणि -3 -11, कळतंय? आणि हे काय 3 झालं, आणि हे 0.74, म्हणजे काय झालं, हे 7.4 × 10⁻12 मीटर. अच्छा, आता मला सांगा, इलेक्ट्रॉनच्या अनुसार, इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन, हे डायमेन्शन नेग्लिजिबल नाहीये. एका इलेक्ट्रॉनसाठी दिस डायमेन्शन इज नॉट नेग्लिजिबल, इट इज सिग्निफिकंट. कळतंय? हा, त्यामुळे डी ब्रोग्ली काय म्हणाला की इलेक्ट्रॉन्ससाठी द वेव्ह नेचर इज सिग्निफिकंट. कळतंय? हा, तर दिस इज, आणि मग इलेक्ट्रॉनची ही जी काही वेव्ह आहे, इलेक्ट्रॉनची, त्याला आपण काय म्हणतो, मॅटर. इलेक्ट्रॉन इज मॅटर ना. सिमिलरली प्रोटॉन, न्यूट्रॉन, सबॲटॉमिक पार्टिकल्स, दे ऑल आर मॅटर, आणि एव्हरीथिंग एक्झिस्ट इन फॉर्म ऑफ वेव्ह ऑल्सो. ओके, मग आपण त्याला पार्टिकल कधी म्हणायचं, वेव्ह कधी म्हणायचं? ऑब्व्हियसली जेव्हा एखाद्याची जर डी ब्रोग्ली वेव्हलेंथ इतकी कमी असेल तर त्याला वेव्ह म्हणून काही फायदा नाहीये. मग लेट्स कॉल इट पार्टिकल. म्हणून आपण या पेनला काय म्हणतो, इट्स अ पार्टिकल. पार्टिकल म्हणजे काय, ज्याला एक ठिकाणी तो, इट इज ऑक्युपाइंग सम स्पेस इन डेफिनेट स्पेस, इन डेफिनेट व्हॉल्यूम इन स्पेस, अँड दिस इज पार्टिकल ना. यू अंडरस्टँड? पार्टिकल क्वांटिटी आहे असं दाखवता येते. बघा, वेव्ह मला असं हातात दाखवता येते का, हे घे वेव्ह पकड, आय कॅन नॉट गिव्ह दॅट. ओके, आणि जेव्हा डी ब्रोग्ली वेव्हलेंथ, कुठल्या मटेरियलची डी ब्रोग्ली वेव्हलेंथ इज कम्पेरेबल टू इट्स डायमेन्शन. आता हे लहानच आहे आपल्या दृष्टीनं, पण इलेक्ट्रॉनच्या डायमेन्शनच्या अनुसार हे मोठं आहे ना. कळतंय का? हा, म्हणून देन इन दॅट केस द वेव्ह नेचर बिकम्स प्रॉमिनंट. कळतंय? हा, आणि ह्याच्या अनुसार द मॅटर इज बोथ वेव्ह अँड बोथ पार्टिकल. ओके, पटपट लिहून घ्या. डी ब्रोग्ली, हे लिहिलं, डी ब्रोग्लीज मॅटर वेव्ह ड्युअलिटी, पार्टिकल वेव्ह ड्युअलिटी किंवा मॅटर वेव्स. ओके, लिहा. अकॉर्डिंग टू डी ब्रोग्ली, all matter behaves as both particle and wave.
both particle and wave, both particle and wave. Okay, this principle of particle wave duality is applicable for all matters, all matters. चलो खाली लिया. According to the principle, wavelength of any material, any matter is given by lambda equal to h by p, where h तुम्हाला माहिती आहे Planck's constant, p काय आहे? Momentum. What is p? Momentum of the particle. अरे कळतंय? Momentum of the particle. हा, या वेवलेंथला काय म्हणणार? डी ब्रोगली वेवलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅटर. अच्छा, हे घ्या. फॉर एक्झाम्पल खाली लिहा. फॉर अ पेन ऑफ मास किती घे? 1 ग्रॅम मूविंग विथ velocity 1 meter per second. velocity 1 meter per second. अच्छा, हा, हे लिहिलं का? हा, हे लिहा. लॅम्बडा पेन इक्वल टू दिस अँड दिस. इथपर्यंत लिहा. हा, इथं लिहिल्यानंतर काय लिहिणार पुढे? ओके, हे लिहिलं. चलो, पहिला हे एक्झाम्पल 1 आहे आणि हे दुसरं एक्झाम्पल घ्या. हे काय लिहिणार? फॉर इलेक्ट्रॉन with moving with speed c by 2. moving with speed किंवा velocity किती आहे? c by 2 पण घेतली, c by 2. ओके, एक अंदाज देण्यासाठी, हा आकड्याचा अंदाज देण्यासाठी घेतली. ओके, एक्झाम्पल घेतोय असं आहे. तर हे असं लिहा, लॅम्बडा डी ब्रोगली वेवलेंथ ऑफ दिस इलेक्ट्रॉन, असं हे इथपर्यंत लिहा. ओके, ह्याला काय म्हणणार आपण? डी ब्रोगली वेवलेंथ ऑफ पेन, डी ब्रोगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, खाली कन्क्लूड करा. खाली दोघांचं कन्क्लुजन लिहा. काय? From these two above examples, we conclude that in case of pen, its de Broglie wavelength is very, very small, negligible. Bracket मध्ये लिहा, negligible in comparison to dimension of a pen. In comparison to dimension of a pen, thus for a pen, its particle nature is prominent. कळतंय? खाली for an electron, its wavelength is significant to dimensions of electron. To dimensions of electron. Thus, for an electron, wave nature is prominent. कळतं तुम्हाला? ओके, yes. Thus all matter is composed of all matter is composed, असं नका लिहू. all matter exhibit, असं म्हणा, all matter exhibit wave nature and particle nature. अच्छा, ओके. हे थोडं काही फॉर्मॅट्स बघूयात आपण. बघा आता काय आहे? लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी आहे ना. व्हॉट इज पी? मोमेंटम ना. मला एक सांगा, कायनेटिक एनर्जी काय होती? पी स्क्वेअर बाय 2m. असं काय ऐकलंय कधी? कायनेटिक एनर्जी किती असते? पी स्क्वेअर बाय 2m. होय, मला वाटायला लागलंय तुम्ही समोर जरी बसले नसेल तरी पण आय कॅन फील यू. आणि किती पब्लिकला हे आठवत आहे? ओके, दॅट फिलिंग माइट बी रॉंग, परहॅप्स बऱ्याच जणांना हे येत असेल, पण मी जेव्हा काही गोष्टी बोलतोय, सो आय कॅन पिक्चराइज द एंटायर क्लास इन फ्रंट ऑफ मी. आय कॅन फील यू की काही गोष्टी तुम्हाला लगेच आठवतील, नाही आठवणार, म्हणून तुम्हाला मी सांगतोय एक्सक्लेमेशन करून. तुम्हाला वाटेल सरांची काय स्क्रिप्ट ठरलेली आहे का? नाही, इट्स नॉट लाईक दॅट. ओके, बट समटाइम्स इट्स अ फिलिंग फ्रॉम माय इनसाइड
की अरे हे काहीतरी असं सांगितलं की पब्लिकला आठवणार नाही, म्हणून मी तर असं एक्सक्लामेशन करतो आणि तुम्हाला जास्त एक्सप्लेन करतो. ओके, कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर आहे ना. ओके, मी इथं वरती एम आणि खाली एम असं मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हे एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय 2m ना. हे एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर काय आहे, पी स्क्वेअर बाय 2m असं आलं ते. ठीक आहे ना. अच्छा, म्हणजे पी इज इक्वल टू काय आलं, हे √2m कायनेटिक एनर्जी. अरे कळतंय. हा, मग पी ची व्हॅल्यू ठेवा इथं, म्हणून लॅमडा इज इक्वल टू h बाय √2m_k. अरे कळतंय का, बोला तिथं तिथं बोला, तुमच्या तुमच्या जागेवर न बोला. ओके, आता ही जे काही कायनेटिक एनर्जी आहे, आठवा फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये तुम्हाला काय सांगितलं मी, जर एखाद्या इलेक्ट्रॉनला व्ही पोटेन्शियल डिफरन्स मधनं ऍक्सेलरेट केलं तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती होती, त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी होती एनर्जी इज इक्वल टू व्ही इलेक्ट्रॉन व्होल्ट, इतकी एनर्जी त्याची होती ना. अरे कळतंय, म्हणजे मला हे जे काही कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी मला इलेक्ट्रॉन व्होल्टच्या स्वरूपामध्ये पण लिहिता येईल मला. कळतंय. चलो, आपण हे न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा आपण हे स्टडी करू. इट्स ओके. आता सगळ्या गोष्टी आताच केल्या ना तर मग तुम्हाला एक्झॅक्टली वापरताना अवघड होईल. बघा, ओके, असं तुम्ही डी ब्रोगली एलिमेंट काढता येईल. दिस इज द वे यू कॅन फाइंड आउट. कळतंय. हा, आता कम बॅक टू बोहरचे जे काय ड्रॉबॅक होते ना, त्या ड्रॉबॅक मध्ये एक ड्रॉबॅक काय सांगितला, बोहरला ते एक्सप्लेन नाही करता आलं, L इक्वल टू NH/2π. हा, ते ह्यांनी करून दाखवलं. हा काय म्हणाला, चलो इलेक्ट्रॉन काय आहे, पार्टिकल नाही आहे, तर इलेक्ट्रॉन ही वेव्ह आहे तर सगळंच वेव्ह पार्टिकल दोन्ही आहे, तर सगळंच वेव्ह ऍक्च्युली, पण इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर प्रॉमिनंट आहे. कळतंय का. हा, मी काय म्हणतोय, डी ब्रोगलीने ते प्रूव्ह कसं करून दाखवलं, L इक्वल टू NH/2π. ते बघा, डी ब्रोगली काय म्हणाला, इलेक्ट्रॉन वेव्ह आहे, पार्टिकल नाहीये, वेव्ह आहे कारण त्याचं वेव्ह नेचर प्रॉमिनंट आहे. म्हणजे बघा, समजा इलेक्ट्रॉन असा हा हे ऑर्बिट असं म्हणतोय, बोहर काय म्हणाला की इलेक्ट्रॉन असं ऑर्बिटमध्ये फिरतोय, डी ब्रोगली म्हणाला नाही, इलेक्ट्रॉन असं फिरत नाहीये, इलेक्ट्रॉन या रेडियसचा आहे. बरोबर आहे, या रेडियसला इलेक्ट्रॉन एक्झिस्ट करतोय, पण इलेक्ट्रॉन तुम्हाला असं म्हणता येत नाही की इलेक्ट्रॉन या इथं आहे, असं म्हणता येत नाही. कारण तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनला असं पॉइंट आउट करता तेव्हा तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रॉन पार्टिकल आहे, पण डी ब्रोगली म्हणा इलेक्ट्रॉन पार्टिकल असू शकत नाही की त्याच्या इलेक्ट्रॉनच्या लेव्हलवर इलेक्ट्रॉन कॅनॉट बी अ पार्टिकल. पण इलेक्ट्रॉन काय आहे, एक प्रकारची वेव्ह आहे. इलेक्ट्रॉन काय आहे, वेव्ह आहे. अच्छा, मग इलेक्ट्रॉन जर वेव्ह असेल तर ह्याचा अर्थ काय व्हायला पाहिजे, इलेक्ट्रॉन एक्झिस्ट लाईक अ वेव्ह. एक एक 2 3 4 5 6 7 8 गुड इनफ. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन इज बेसिकली वेव्ह. अच्छा, वेव्ह म्हणजे काय, तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय, म्हणजे इलेक्ट्रॉन असं 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 करतोय. हा, तसं तुम्ही इमॅजिन कसं करणार, हे मी तर असं तर काहीतरी करून दाखवलं असं तुम्हाला. हा, पण आता हे म्हणजे काय, थोडक्यात कधी कधी हे जे डार्क दाखवलं ना, डार्क, कधी कधी असं वेव्ह असेल इलेक्ट्रॉन, कधी कधी बाहेरची वेव्ह, असं 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 करतोय, ते सगळं एकत्र असं असं आत खालीवर व्हायला लागलंय. कॅन यू इमॅजिन दॅट. ओके, डी ब्रोगली म्हणाला असं आहे, इलेक्ट्रॉन असं आहे. अच्छा, मग आता बघा, असं जर असायला पाहिजे, असं जर असायला पाहिजे तर मला सांगा, वेव्ह ही हे झाली ना, ही एक वेव्ह झाली ना, ही किती आहे, एक वेव्ह, लॅम्बडा झाली ना, ही एक वेव्ह. आठवत आहे का. हा, आता ही एक वेव्ह जर असेल तर हे जे काय डिस्टन्स 2πr आहे, 2πr. ओके, जर या ऑर्बिटची रेडियस r आहे तर हे डिस्टन्स किती आहे, 2πr. मग 2πr शुड बी इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ लॅम्बडा. अरे लक्षात घ्या, तुम्ही वेव्ह अर्धे तोडू शकत नाही ना, यू कॅनॉट से हाफ वेव्ह और क्वार्टर वेव्ह, असं म्हणता येत नाही ना मला. एक वेव्ह अशी आहे म्हटल्यानंतर ही एक वेव्ह जर बसली या 2πr मध्ये तर दुसरी पण बसायला पाहिजे, तिसरी, चौथी, अशा, म्हणजे इट शुड बी इंटिग्रल मल्टिपल ना. कळतंय.
म्हणजे असं होणार नाही की 4.5 वेव्ह आहे. इट कॅनॉट हॅपन. इट कॅनॉट बी 4.5 वेव्स और 3.2 वेव्स. असं तर होणारच नाही. वेव्ह मीन्स इट शुड बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. 2 पाय आर शुड बी डिवायडेड इंटू. अच्छा, मग त्यांनी काय म्हणलेलं, ठीक आहे हे असं आहे, पण मला माहिती लॅम्बडा काय आहे. लॅम्बडा इज डी ब्रोगली वेव्हलेंथ. नाही, हे लॅम्बडा काय आहे, डी ब्रोगली वेव्हलेंथ आहे. आणि डी ब्रोगली वेव्हलेंथ किती आहे, 2 पाय आर इक्वल टू एन एच बाय पी. पी फॉर मोमेंटम. अच्छा, मोमेंटम काय आहे, कॅन आय से मोमेंटम ॲज एम व्ही, मास इंटू व्हेलॉसिटी. बर, मग असं लिहू का मी, एम व्ही आर इज इक्वल टू एन एच बाय 2 पाय, असं लिहू का. हा, ते बोला, व्हॉट इज एम व्ही आर. इज अँग्युलर मोमेंटम. एम व्ही आर काय आहे, अँग्युलर मोमेंटम, म्हणजे एल इज इक्वल टू एन एच बाय 2 पाय. हे एक्सप्लेनेशन डी ब्रोगलीनी सक्सेसफुली दिलं. हे तुम्हाला कळत आहे हे. येस, दिस इज डी ब्रोगलीज मॅटर वेव्ह ड्युअलिटी. हे तुम्ही डायग्राम काढा. तुम्ही इथपर्यंत झालं असेल तुमचं लिहून, तर तुम्ही हे पण लिहा. हा, इथल्यानंतर हे इतकं लिहून झाल्यानंतर आफ्टर राईट दिस मच, खाली एक पाहिजे असेल तर छोटा छोटा बुलेट मारा की डी ब्रोगलीज हायपोथेसिस प्रूव्स बोर्स क्वांटायझेशन लॉ. याला काय म्हणतो आपण, बोर्स क्वांटायझेशन रूल. असं एक एक मोठ्या अक्षरात लिहा खाली आणि ही डायग्राम काढा. ही डायग्राम काढा. डायग्राम काढून झाली बघा. आता काय लिहिता येईल तुम्हाला डायग्राम काढल्यानंतर, की when electron is moving around the nucleus, it is moving in form of a wave. Acha, if the wave has wavelength lambda, wave has wavelength lambda, what is lambda, which is de Broglie wavelength of electron, which is de Broglie wavelength of electron. Okay, then the entire 2 pi r, entire circumference which is 2 pi r should include integral multiples of waves. Integral should include should include definite number of waves. In other words, the 2 pi r circumference, 2 pi r should be equal to integral multiple of its wavelength. तेच वाक्य आहे. भावना को समझो. हाँ, लिहिलं हे. हाँ, बट this lambda, what is lambda, de Broglie wavelength, which is h by p. लिहा h by p, p m ला mv ठेवा, mv तर घ्या, हे करा, l इक्वल टू nh by 2 पाय. कळत आहे. हे कोणी करून दाखवलं, हे डी ब्रोगली. ओके, चला, ह्याच्यावर तुम्हाला मस्त गप्पा मारता आला पाहिजेत बोर्डाच्या एक्झाम मध्ये. आणि याच्यावर असे क्वेश्चन पण येतात. ह्याच्यात क्वेश्चन कसे येऊ शकतात, सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन डायरेक्ट लिहू शकतात की ह्याच्या हा फार फेमस फॉर्म्युला आहे क्वेश्चन साठी, हा आणि हा. ओके, त्यातल्या त्यात हा सगळ्यात जास्त आहे. काय, एन इलेक्ट्रॉन इज ऍक्सेलरेटेड. कसा फॉर्म येऊ शकतो, एखादं एक्झाम्पल बघा. एन इलेक्ट्रॉन इज ऍक्सेलरेटेड थ्रू between two plates of potential difference 10 volt. 10 volt. Find de Broglie wavelength of the electron. अच्छा, आता मला माहिती आहे 10 व्होल्ट जर प्लेटचा पोटेन्शियल डिफरन्स 10 व्होल्ट म्हणून एकाला इलेक्ट्रॉनला ऍक्सेलरेट केलं तर इलेक्ट्रॉनची एनर्जी झाली किती, 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती झाली, 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा, पण इलेक्ट्रॉन व्होल्ट मला इथं डायरेक्ट टाकता येणार नाही, कारण हे सगळं एसआय युनिट आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू हाऊ मेनी जूल. कळतंय. मग तुम्ही ते इलेक्ट्रॉन व्होल्टला तुम्ही जूल मध्ये कन्व्हर्ट करा. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किती असतं, 10 टू पॉवर 1.6 10 टू पॉवर -19 जूल. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट किती झालं, 1.6 10 टू पॉवर -18 जूल. हे झालं 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग ती वाटलं टाका इथं, ती झाली कायनेटिक एनर्जी त्याची ना, टाका. हे मास ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती आहे, सगळं जमेला सॉल्व्ह करा, तुम्हाला डी ब्रोगली वेव्हलेंथ मिळाली. अरे तुम्हाला कळत आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉनची एनर्जी काढता आली की तर मला मास माहिती आहे, एच माहिती आहे, तुम्ही वेव्हलेंथ काढा कुठलाही कुठलाहीची. मग ते म्हणला प्रोटॉन. अजून एक सिंपल, अ प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन इज ऍक्सेलरेटेड थ्रू some plates of some potential difference. Find the ratio of their de Broglie wavelengths. अच्छा, आता काय फरक पडतो बघा. आता दोघांना सेम पोटेन्शियल डिफरन्स म्हणून ऍक्सेलरेट केलं, दोघांचा चार्ज तोच आहे, सेमच आहे. कळतंय. म्हणजे दोघांची कायनेटिक एनर्जी सेम. म्हणजे कायनेटिक एनर्जी जर सेम असेल तर लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार, 1/√m. अरे कळतंय. हा,
मग तुम्हाला त्यांनी लॅम्बडाचा रेशो विचारलाय, तो मासच्या रूटच्या उलट्या प्रपोर्शन मध्ये. तुम्हाला करता लक्षात प्रॉब्लेम तुम्हाला. तुम्ही प्रॉब्लेम चालू करायला तरी घ्या, डाऊट्स आल्यानंतर आपण सोल्युशन्स बघूया त्याचे. ओके, दिस इज अ हिट फॉर्म्युला फॉर ऑल सच क्वेश्चन्स. आणि कधी कधी मास्तर जरा दयाळू असेल तर हा असं काही क्वेश्चन विचारेल. दिस कॅन ऑल्सो हेल्प समटाइम्स. इज इट क्लिअर टू यू ऑल? चलो पुढे बघूयात आता आपण.